नमस्कार यूट्यूब फॅमिली, मी गीता फॅशन या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला गळ्याला ब्लाउजच्या गळ्याला पाइपिंग कशी करायची, गोट कसा घालायचा ते दाखवणार आहे। तर स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे। पट्ट्या कशा काढायच्या, तर काहींना समजत नाही क्रॉस पट्ट्या कशा काढायच्या, त्या पण दाखवलेल्या आहेत मी। आणि एकदम परफेक्ट गळा गोट असा अंगाबरोबर किंवा कुठेही उलटा पडणार नाही। हे बघा, या पद्धतीने गोट कसा घालायचा हे मी तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओमध्ये। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा आणि नवीन बघत असाल तर सबस्क्राइब करून बेल आयकॉनची घंटी दाबा आणि कमेंट करायला विसरू नका। काही पण तुमची अडचण असू द्या, कमेंट करा आणि मी प्रत्येक कमेंटला उत्तर देत असते। ज्यांनी मला धन्यवाद दिलेत किंवा त्यांना फायदा झाला व्हिडिओचा, त्यांना मी त्यांची जशी कमेंट असेल तशी हार्ट पाठवते मी पण माझ्याकडून। आणि ज्या कमेंटला रिप्लाय माझा आलेला नाही, अशा ज्या कमेंट आहेत त्या कमेंट आहेत तुम्हीच मला कमेंटद्वारे माप दिलेली आहेत। अशा मी कमेंट मागे ठेवलेत, त्यांना हार्ट पण देत नाही, कारण हार्ट दिला की माझ्या त्या YT स्टुडिओमधून कमेंट हटली जाते। मग मला प्रत्येक व्हिडिओच्या खाली जाऊन कमेंट बघावी लागेल, तर तो मला जरा उपद्व्याप वाढेल। म्हणून मी काय करत असते, स्टेप बाय स्टेप जसे व्हिडिओ मी बनवेन तसे त्याला मग रिप्लाय देऊन हटवत असते म्हणजे माझ्या YT स्टुडिओमधून ती वजा होते, पण माझ्या प्रत्येक व्हिडिओ खाली तुमच्या सगळ्या कमेंट्स जशाच्या तशा राहतात। फक्त मला माझ्या पेजवर तिथं दिसत नाही, व्हिडिओ खाली असतातच। तर मी कुणाचं कमेंट हटवत नाही। लाईक दिली की माझं तिथून दिसून, म्हणजे लाईक देण्यासाठी किंवा रिप्लाय देण्यासाठी तिथं मला ते सोय केलेली आहे यूट्यूबनी। त्यामुळे मी तिथं एकदा का तुम्हाला रिप्लाय किंवा हार्ट दिला तर मग तुमचं माप सगळं तिथून जाणार आहे। मग मला व्हिडिओ बनवता येणार नाही किंवा तुमच्या कमेंटला रिप्लाय करता येणार नाही। मी व्हिडिओ बनवूनच तुम्हाला रिप्लाय करत असते जर तुम्ही माप पाठवली तर। असे बरेच कमेंट साचलेत, आता जरा वेळ लागणार आहे मला, तर बघूया कसं शक्य होते। अशा कमेंटलाच मी रिप्लाय द्यायचं मागे ठेवलेलं आहे। याचा अर्थ असा नाही की तुमची मी कमेंटच वाचली नाही, वाचलेली आहे, तसे मी व्हिडिओ बनवत असते। तर गैरसमज कुणी करू नका। ज्यांना लगेच रिप्लाय द्यायचा, आता उदाहरणार्थ जर एखाद्या ताईनी किंवा दादानी कमेंट केली की खूप छान ताई, मस्त शिकवलं किंवा खूप सोप्या भाषेत सांगितलं तुम्ही, अशांना मी लगेच लाईक देऊन टाकत असते कमेंटला। पण जर तुम्ही कमेंटमधून मला जर विचारलं असेल की या मापाचं कटिंग दाखवा, याला काय करायचं त्याला काय करायचं, तर ते मला व्हिडिओमधूनच दाखवावं लागणार आहे। त्यामुळे मी त्या कमेंट्स तशाच ठेवत असते। तर कुणीही गैरसमज करू नका, नाहीतर म्हणता की माझ्या कमेंटला तुम्ही रिप्लायच देत नाही। देणार रिप्लाय, पण वेळ लागतोय जरा प्रत्येकाची कमेंट घ्यायला। आणि जर तुम्हाला फास्ट गडबड असेल त्या व्हिडिओची, जर तुम्ही एखादी कमेंट केली आहे मला आणि तसाच व्हिडिओ तुम्हाला लगेचच ताबडतोब पाहिजे असेल, तर सेम तोच व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहेत, बरेच व्हिडिओ आहेत, पण मी शक्यतो बहुतेक 40 माप किंवा 38चं माप असं टाकलं नसेल टायटलला किंवा थंबनेलला। तर इथून पुढे मी प्रत्येक व्हिडिओला ना माप पण टाकत जाईल थंबनेलवर तरी, म्हणजे तुम्हाला लगेच लक्षात येईल की 38चा व्हिडिओ कोणता आहे, 40चा व्हिडिओ कोणता आहे। म्हणजे तुमची लगेच फरमाईश जी असते की ताबडतोब लवकर मला आजच द्यायचा आहे ब्लाउज, तर एका दिवसात शक्य होत नाही कोणतीही कमेंट वाचून लगेच व्हिडिओ करायला। व्हिडिओ केल्यानंतर मला त्या व्हिडिओला 3 ते 4 तास द्यावे लागतात। तर मला ते 3 ते 4 तास मी रात्री देत असते, माझं काम आटोपून सगळं। त्यामुळे लगेच कमेंटला उत्तर देता येत नाही, मला रिप्लाय देता येत नाही, तर त्याबद्दल क्षमा। पण तुम्हाला जर घाई असेल तर तुम्ही आपल्या पेजवर जाऊन बघू शकता, फक्त जरा शोधावं लागेल। जेवढे कटिंग आहेत तेवढे पटापट क्लिक करा। सुरुवातीला मी माप सांगत असते, जर तुमचं माप नसेल तर दुसरा बघा व्हिडिओ, जोपर्यंत तुमचा येत नाही। आणि काही व्हिडिओंना मी टायटलमध्ये टाकलेलं आहे 40 इंच साईजची कटोरी ब्लाउज कटिंग किंवा 40 इंच साईजचा साधा ब्लाउज कटिंग किंवा फोरटक्स ब्लाउज कटिंग, असे मी टायटलला नावं दिलेली आहेत।
तर तुम्ही तो जाऊन बघू शकता जास्त गडबड असेल तर। आणि बाहींचे पण आता 5 इंचाची बाही पण आहे याच्यावर। प्लेलिस्टवर जायचं डायरेक्ट आणि प्लेलिस्टमध्ये बघायचं कोणती बाही पाहिजे तुम्हाला, कोणत्या इंचाची पाहिजे कटिंग, तर ते तुम्हाला भेटून जातील माझ्या चॅनलवर। बरेच व्हिडिओ आपले झालेले आहेत अपलोड, कारण छानपैकी मी बरेच प्रिन्सेस कट प्रमाणातच आहेत, थोडे बोटनेक थोडेसेच आहेत, पण सविस्तर पद्धती मी त्यात दाखवलेल्या आहेत। त्याच पद्धतीने कटिंग करायचे। माप तुमचं कोणतेही असू द्या, फॉर्म्युला तोच टाका आणि कटिंग करा, काही अवघड नाही। तर चला तर मग आपण पायपिंगच्या व्हिडिओला सुरुवात करूयात मशीनवर जाऊन। या तर सुरुवातीला आपल्याला शिल्लक जे कापड राहिलेलं असतं फॅब्रिकचं ब्लाउज पिसाचं, त्या कापडामध्ये आपल्याला या तिरकस पट्ट्या बघा, मी कात्री कशी तिरकी घालते, तुम्ही इथे 1.5 इंचाच्या खुणा करून अशा तिरकस पट्ट्या जेवढ्या हव्यात तेवढ्या काढून घ्यायचे आहेत। आणि मग नंतर उलटी सुलटी बघून एक आडवी आणि एक उभी या पद्धतीने ठेवून जोडायची आहे पट्टी, म्हणजे क्रॉस पट्टी जोडली जाणार आहे आणि एका सरळ रेषेत पट्टी तयार होणार आहे पूर्ण तुकड्यांची आपल्या। यानंतर आपल्याला इथे तुम्ही डबल टिप सुद्धा टाकू शकता आणि टिपच्या बाहेर जेवढं एक्स्ट्रा कापड उरलेलं आहे ते कट करून टाकायचं आहे आणि बाजूचे कोपरे पण कट करायचे आहेत, म्हणजे एकदम सरळ पट्टी आपली तयार होणार आहे। आता आपल्याला घ्यायचं आहे ब्लाऊजला पट्टी लावायला। तर बघा, तर सुरुवातीला आपण हा शोल्डर जोडून घेतल्यानंतर ब्लाऊज अशा पद्धतीने हंतरायचा आहे आणि पट्टी लावून बघायची आहे गळ्याच्या दिशेने। जेवढे पट्टीच्या बाहेर कापड दिसते तेवढं कट करून आपल्याला शोल्डरचा भाग एका सरळ रेषेत कट करून घ्यायचा आहे। दोन्ही साईडला बघायचं आहे। जर तुमची अशी जर पट्टीच्या बाहेर जर कापड दिसत असेल तर तुम्ही ते कट करून टाकायचं आहे। याने काय होणार आहे तर आपला गळा पडायला मदत होणार आहे, त्यामुळे हे सरळ रेषेत कट करायची असते। शोल्डरच्या इथे जेवढं पण जास्त कापड दिसेल, पट्टी एका सरळ रेषेत असते आपली, मग कापड एका सरळ रेषेमध्ये कट करून मगच आपल्याला पायपिंगची पट्टी जोडायची आहे। तर बघा, ब्लाऊज मी सुलटा ठेवलेला आहे आणि पट्टी उलटी घेतलेली आहे आणि पुढे अर्धा इंच सोडून दिलेली आहे बाहेर, कारण आपल्याला तिथून दुमड टाकायचे। आणि त्याच्यानंतर एकावर एक बरोबर ब्लाऊजवर पट्टीचं टोक ठेवून जेवढं तुम्ही मार्जिन घेता तेवढं घ्यायचं आहे टिपमध्ये आणि हळूवार हलक्या हाताने थोडी पट्टी मधोमध खेचायची आहे, कडेला खेचायची नाही, मध्ये खेचायची आहे बघा, मधल्या बोटाजवळ। आणि हळूहळू खेचत खेचत पूर्ण गळ्याला अशी पट्टी लावून घ्यायची आणि समान अंतरावर टिप मारायची आहे। वाकडे तिकडे टिप येऊ द्यायची नाही, कारण मग तुमचं गोट मारायला किंवा पायपिंग करायला तुम्हाला त्रास होईल, म्हणून एका सरळ रेषेत आपली टिप गेली पाहिजे। या पद्धतीने पूर्ण गळ्याला अशी टिप मारून घ्यायचे, मधोमध खेचायची आहे पट्टी बघा। आणि नंतर एंडला पण मागे पुढे करून मशीन एक्स्ट्रा कापड कट करायचे। आता इथून आपल्याला नख ओढायचे, पण तसं जर नाही जमलं तुम्हाला तर असा ब्लाऊज उलटा टाका आणि टिपवरून नख ओढा आणि जे कापड आपलं टिपचं आलेलं आहे मार्जिन ते पट्टीच्या बाजूला ढकलून असं टिपवरून नख ओढायचं, म्हणजे काय होणार आहे, आपला पायपिंगला खूप मदत होणार आहे घडी पडण्याला। तर या पद्धतीने सगळीकडे नख मारून झालेला आहे। आता असे कट मी मारत नाही पायपिंग करताना, पण जर तुमचा डायरेक्ट गोट मारल्यानंतर जर उलटत असेल किंवा व्यवस्थित होत नसेल तर छोट्या कात्रीने कटरने असे बारीक बारीक कट मारून घ्या पूर्ण ब्लाऊजला। फक्त कट मारताना ही काळजी घ्या की टीप आपली कट झाली नाही पाहिजे। अशा पद्धतीने पूर्ण ब्लाऊजला छोटे छोटे कट मारून घ्यायचे टीपच्या आतमध्येच मार्जिंगला, आणि हे एक्स्ट्रा जे कापड उरले ते पण अर्धा इंच सोडून कट करायचे। नंतर बघा, या पद्धतीने पुढून फोल्ड करून घ्यायचं आहे आणि या साईडने पण फोल्ड करून घ्यायचं आहे। बरोबर अर्ध्या इंचाचा फोल्ड करून
कडेच्या बाजूनी टीप मारून घ्यायचे, म्हणजे बाहेरच्या साईडनी. आता तुम्हाला जर असं उलट्या ब्लाऊजवर जमत नसेल तर तुम्ही सुलट्या ब्लाऊजवर जमत नसेल तर तुम्ही ब्लाऊज उलटा करून पण या पद्धतीने टीप मारू शकता. पूर्ण टीपला असा फोल्ड करून घेऊयात आपण अगोदर. आता बघा आपला एंड आलेला आहे. पुढचा फोल्ड आपण नंतर गोट मारते वेळी, पायपिंग करते वेळी मारणार आहोत. तर या पद्धतीने एक्स्ट्रा जर कापड तुमचं टीपच्या बाहेर दिसत असेल तर तुम्ही हळूवार कात्रीने कट मारून घ्यायचं आहे, कापड ते कापून घ्यायचं आहे. आणि नंतर फायनली आपल्याला गोटासाठी सुरुवात करायची आहे, पायपिंगसाठी. तर बघा या पद्धतीने दुमड घालायचे एकसारखी गोल. प्रत्येक ठिकाणी तेवढीच फोल्ड करायची पट्टी, जेणेकरून आपला जो गोट आहे तो सगळीकडे एकाच जाडीचा येईल याची काळजी घेऊन मध्य बरोबर टीपचा मध्य जो आहे त्याच्यातून आपली सुई गेली पाहिजे, म्हणजे टीप गेली पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही टीप मारायची आहे. नवीन शिकत असाल तर थोडीशी आतल्या साईडला म्हणजे ब्लाऊजच्या साईडला थोडीशी टीप आली तरी चालेल, पण जी आपली पायपिंगची पट्टी आहे किंवा गोल राऊंड येतोय त्याच्यावर टीप जाऊ देऊ नका, एवढी काळजी घ्या. नंतर हळूहळू तुमचं जसं प्रॅक्टिस होईल तसं तसं तुम्ही बरोबर या टीपमधून तुमची टीप घालवू शकाल. प्रॅक्टिसची पण गरज आहे. कोणत्याही कामाला प्रॅक्टिस खूप करावं लागतं. हळूहळू प्रॅक्टिस होऊन जाईल तुम्हाला. सुरुवातीला जरी गोल राऊंडमध्ये पायपिंग नाही आली तरी 2-3 ब्लाऊज तुम्ही या पद्धतीने करून बघितले तर चौथा ब्लाऊज नक्कीच तुमचा पायपिंग एकदम छान आणि सुंदर येणार आहे. तर गडबड न करता हळूवारपणे टीप मारून घ्यायचे. आता हा फोल्ड राहिलेला तो पण आतमध्ये घेऊन इथे मी पायपिंग फिनिश केलेली आहे. आणि शेवट लुक बघा पूर्ण पायपिंगचा एकदम छान, कुठेही उलटा पडत नाही आहे गोट, पाठीवर सुद्धा गळ्याला. आणि आता आपल्याला हुक आहे पट्टी सुद्धा बघायची, उंची बघा एकदम परफेक्ट आहे.